नमस्कार. शैली रिअल्टर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवतोय कोंडे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मधील एक 50 गुंठ्याचा प्लॉट. हे जे कोंडे गावचं ग्रामपंचायत कोंडे ह्याचं हे जे एंट्री गेट आहे, इथून हा जो कोंडे गावामध्ये रस्ता जातो, या रस्त्याला आतमध्ये हा साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती तो प्लॉट आहे. आपण बघू शकताय हा जो बाहेरून जो मार्ग दिसतोय हा गणपतीपुळे डिंगणी म्हणजे संगमेश्वरवरून डिंगणी मार्गे गणपतीपुळे येणारा हा जो रस्ता आहे, या रस्त्यापासून हा साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती या कोंडे गावामधला हा प्लॉट मी तुम्हाला दाखवतोय. या गेटमधून आता आपण आतमध्ये जातोय. आता आपण या 50 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आलोय. हा रस्ता आपण ज्या गणपतीपुळे फुणगुस जो रस्ता आहे त्या रस्त्यापासून आतमध्ये आलेला जो आपण म्हणतोय रस्ता, त्या रस्त्याला आपण आता येतोय. आणि रस्त्याच्या उजवीकडील बाजूस थोडा उताराचा आणि रस्त्याच्या डावीकडील बाजूस वरती असा रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारा हा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता पूर्णतः माती प्लॉट आहे. या रस्त्याच्या प्लॉटच्या मधूनच रस्ता गेला आहे. या प्लॉटमधून तुम्हाला ही समोर खाडी दिसते. साधारणतः एअर डिस्टन्स एक 300 मीटर अंतरावरती 200 ते 300 मीटर अंतरावरती ही खाडी आहे. पूर्ण प्लॉट साफ केल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे पूर्ण खाडीचं दर्शन या ठिकाणी होऊ शकेल. अतिशय सुंदर आंबा आणि काजू लागवडीसाठी एक अतिशय सुंदर असं क्षेत्र आहे. फार्म हाऊस या वरील भागामध्ये आपण बांधू शकतो आणि फार्म हाऊस आणि आंबाची किंवा काजूची लागवड या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. साधारणतः 100 मीटरचा फ्रंटेज या प्लॉटला आहे. 100 मीटरपर्यंत रस्ता आपल्याला हा लागून मिळतोय. बघू शकताय आपण अतिशय सुंदर असं लोकेशन आहे. हा जर प्लॉट तुम्हाला आवडला असेल, तुम्ही या प्लॉटच्या घेण्यासाठी जर इच्छुक असाल तर माझ्या शैली रिअल्टर्स 7744994488 या नंबरवर संपर्क करा. या प्लॉटपासून साधारणतः गणपतीपुळे आपण जर बघायला गेलो तर साधारणतः 22 किलोमीटर अंतरावरती येईल. रत्नागिरी साधारणतः 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती येईल. संगमेश्वर साधारणतः 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती येईल. पाण्याचं क्षेत्र आहे. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. माझे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.